नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. चला तर आज आपण भरलेल्या दोडक्याची एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी बनवणार आहोत. जर तुम्ही एक पोळी खात असाल तर नक्कीच तुम्ही 2 पोळ्या खाल. या पद्धतीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक दोडका घेतलेला आहे. त्याच्या साली काढून घ्यायच्या. घेताना दोडका पातळच पाहून घ्यायचा आणि याच्या वरवरच साल काढून घ्यायची, कारण खूप जर असं खालून साल काढून घेतली तर आपली भाजीचा गाळ होऊ शकतो. त्यामुळं वरवरच साल काढून घ्यायची. संपूर्ण दोडक्याची साल काढून झालेली आहे. आता याचे मागचं आणि पुढचा देठ दोन्हीही कापून घेऊयात आणि खूप मोठे नाही आणि खूप बारीकही नाही, अशा प्रकारे याचे तुकडे करून घेऊयात. दोडक्याचे सगळे तुकडे करून झालेले आहेत. आता जसं आपण भरल्या वांग्याला जसे काप देतो त्याचप्रमाणे दोडक्याला काप देऊन घेऊयात. काप हे खूप खोलपर्यंत द्यायचे नाही आहेत, नाही तर आपल्या दोडक्याचे 2 भाग होऊ शकतात. संपूर्ण दोडक्याच्या फोडींना काप देऊन झालेला आहे. आता यासाठी जो मसाला लागणार आहे तो मसाला आपण बनवून घेऊयात. मसाला बनवण्यासाठी मी इथे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडे ठेचलेले खोबरे घेतलेले आहेत, थोडासा लसूण घेतला आहे, थोडंसं अद्रक घेतलं आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. आता हे सर्व मिक्सर जारमध्ये टाकून घेऊया. सर्व जिन्नस मिक्सर जारमध्ये टाकून घेतलेले आहेत. आता यामध्ये 1.5 चमचा इतकं घरगुती मसाला टाकून घेऊयात. तुम्ही गरम मसाला घातला तरी देखील चालेल. आता यामध्ये मीठ घालून घेऊयात. चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे सर्व एका चमच्याने मिक्स करून घेऊयात. सर्व मसाला मिक्स झालेला आहे. आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. मसाला मिक्सरमध्ये बारीक करून झालेला आहे. आता हा प्लेटमध्ये काढून घेऊया आणि दोडक्यामध्ये भरून घेऊया. ज्याप्रमाणे आपण वांग्यामध्ये मसाला भरतो त्याचप्रमाणे दोडक्यामध्ये देखील भरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपले सगळे दोडके हे भरून झालेले आहेत. जो उरलेला मसाला आहे तो आपण दोडके शिजवताना वापरणार आहोत. लगेचच फोडणी देऊन घेऊया. कढई गरम झालेली आहे. यामध्ये 2 पळी इतकं तेल टाकून घेऊया. तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये मोहरी घालून घ्यायची. 1 चमचा इतकी मोहरी घालून घेतलेली आहे. मोहरी थोडीशी तडतडली की यामध्ये जिरं घालायचं. जिरं देखील 1 चमचा घातलेला आहे. जिरं थोडंसं तळलं की यामध्ये ठेचून लसूण घालून घ्यायचा. लसूण फोडणीला घातला की भाजीला खूप छान चव येते. आता यामध्ये 1 चमचा कश्मीरी लाल तिखट घालूया आणि 1 चमचा हळदी पावडर घालून घेऊया. आता यामध्ये आपण जे भरून ठेवलेले दोडक्याचे काप आहेत ते संपूर्ण काप घालून घेऊया आणि सर्व मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपला जो मसाला उरला होता तो मसाला घालून घ्यायचा, म्हणजे आपली भाजी दाटसर होईल. आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात. मसाला आणि दोडका सगळं मिक्स झालंय. आता यामध्ये पाणी घालून घेऊया. मी 1.5 ग्लास इतकं पाणी घालून घेतलंय. तुम्हाला जर जास्त पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी घाला आणि जर मध्यम भाजी हवी असेल तर थोडंसं कमी पाणी घाला. पाण्याचे प्रमाण हे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही ठरवू शकता. आता मोठ्या गॅसवरती याची एक उकळी काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया. गॅसची फ्लेम लो करूया आणि 5 ते 7 मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवून शिजून घेऊया. 7 मिनिटं झालेले आहेत. आता याचं झाकण काढून घेऊयात आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. भाजी शिजली की नाही ते चेक करून घेण्यासाठी एक दोडका चमच्यामध्ये घेऊया आणि हाताने चेक करून पाहूया. तुम्ही पाहू शकता दोडका हा छान शिजलेला आहे आणि अशा प्रकारे आपली दोडक्याची भाजी ही बनून तयार झालेली आहे. आता ही प्लेटमध्ये खाण्यासाठी वाढून घेऊया. इथे मी प्लेटमध्ये भाजी वाढून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता याला एकदम छान असा रंग आलेला आहे आणि खूप छान टेक्स्चर देखील आलेलं आहे आणि सुगंध देखील खूप छान सुटलेला आहे. तुम्ही हे चपातीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. दोन्ही सोबतही एकदम अप्रतिम लागते.
की अशी ही भरल्या दोडक्याची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला देखील नक्कीच आवडेल. आणि अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी फूडला सबस्क्राईब करा. थँक्यू.